काम ऐसा करो कि पहचान बन जाए, चलो इस कदर के निशान बन जाए। जिंदगी तो हर कोई जी लेता है मेरे दोस्त, लेकिन जिंदगी को इस कदर जियो की मिसाल बन जाए. नमस्कार, मी सतीश काशेवार आणि तुमच्या सगळ्यांसाठीच घेऊन आलोय नवीन कार्यक्रम. या कार्यक्रमाचं नाव आहे श्रीवेद मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नांदेड शाखा आनंदनगर निर्मित कला कट्टा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, हडको, नांदेड. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हरहुन्नरी बहुगुणी कलावंत दीपक बीडकर सर. दीपक बीडकर सरांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. मग सर, तुमचं कला कट्टा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो. वेगवेगळ्या कला तुम्ही अवगत केलेल्या आहेत. तुम्ही बासरी वाजवता, तुम्ही गायन करता, अजून कोणकोणत्या कला तुमच्याकडे आहेत सर? सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की या ठिकाणी माझी कला सर्व आपल्या रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. बासरी वादनासोबतच चित्रकला, रांगोळी, पोर्ट्रेट, त्याचबरोबर गायन, हार्मोनियम वादन या कलाही मी आजपर्यंत जोपासत आलोय. बरं बरं. वा सर, सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या बासरीच्या काही धून ऐकवा. जरूर. बासरीची पूर्ण गाणी तर नाही, पण काही धून ज्या की प्रचलित आहेत आणि आपल्या रसिक मनांना भावणाऱ्या आहेत, अशाच काही धून मी आपल्याला ऐकवतो. आणि अनेसहित आता गणपती बाप्पांचं आगमन होईल. हो, त्या आगमनानेच आपण त्या गणेशाच्या स्तुतीनेच आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी माझे गुरु बलजिंदर सिंग उर्फ बल्लू इंदोर यांना मी अगोदर अभिवादन करेल आणि माझी सुरुवात करतो. खूप छान सर. कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने तुम्ही श्री गणेशा केलाय. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोरया. वा, खूप छान सर. अजून कोणती धून ऐकवाल तुम्ही? या वाद्याला कृष्ण वाद्य म्हणूनही लोक ओळखतात. हो, आणि याच कृष्णाची एक धून आपल्या समोर सादर करतो या ठिकाणी. वा वा, अप्रतिम सर, अप्रतिम. क्या बात आहे. ही धून खूप पॉप्युलर आहे आणि तुम्ही किती म्हणजे चांगल्या पद्धतीने तिचं दर्शन आमच्या सगळ्या रसिकांना दिलं. मनापासून तुमचे धन्यवाद सर. तुमच्यामध्ये खूप कला आहेत आणि तुमच्या हळूहळू मला सगळ्या कला आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्याच आहेत. मला सांगा, हे कार्यक्रमाचे प्रयोग तुम्ही नेहमी अनेक ठिकाणी केले असतील? होय होय, केलेली. अच्छा अच्छा. यात त्याचे पुरस्कार देखील तुम्हाला मिळाले, तुम्हाला माहिती आहे. आणि प्रेक्षकांनाही देखील सांगतो की महाराष्ट्र लेवलचे अनेक पुरस्कार आदरणीय बीडकर सरांना मिळालेले आहेत. सर, घरी कसं वातावरण असतं या कलेविषयी? किती आवड आहे घरच्यांना?
घरच्यांना आवड जर सांगायचं झालं हम्म, तर योगायोग असं सांगतो मी हम्म. की माझा जन्म कृष्ण जन्माष्टमीचा अरे वा, क्या आवाज आहे. आणि माझ्या पत्नीचं नाव राधिका. हा 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 हा, वा वा वा. म्हणजे हे जे जुळून आलं हम्म. तर कदाचित त्यामुळेच बासरी हातात आली की काय क्या बात असं आहे. सांगता वा येणार वा वा, सुंदर सुंदर. आणि अगोदर माझं सुरुवातीला हार्मोनियमचं शिक्षण झालं शास्त्रीयमध्ये. बर बर. त्यानंतर शास्त्रीय गायनाचं संगीत विशारदपर्यंत परभणीला श्री विश्राम परळीकर सरांकडे शिक्षण झालं. अच्छा अच्छा, बर आणि त्याच्यानंतर मी मागील 4-5 वर्षापासून बासरीचा छंद जडला. बर. आणि चित्रकला हे शालेय जीवनापासूनच आवडतं. तर असं या गोष्टी आहेत. आणि घरी तसं सांगायचं झालं तर रियाजाचं काही सकाळी जरी म्हणलं तरी कोणाला त्रास नाही तसं. अच्छा. एखाद्या वेळेस मुलीला सुट्टी असल्यावर मात्र ती ओरडते की बाबा बस सध्या सकाळी सकाळी झोपू द्या आम्हाला. अच्छा. मग मी आपलं दरवाजा बंद करून चालत असते. बर. चित्रकलेचा तुम्ही विषय काढलाय. तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी कोणतं चित्र काढून दाखवा. प्रेक्षकांसाठी म्हटलं तर आता चित्र तसं काढायला गेलं तर खूप वेळ लागू शकतो. पण थोडंसं स्केच म्हणलं तर तुमचं स्केच करून, अरे वा. स्केच म्हणण्यापेक्षा कॅरिकेचर करून दाखवू. अच्छा अच्छा, हो चालेल. कॅरिकेचरला जास्त काही वेळ लागणार नाही. आपल्या प्रेक्षकांसाठी करायचं. चालेल चालेल, नक्की. हे बघ. वास. प्रेक्षकांनो, बीडकर सरांनी कॅरिकेचर हे माझं स्केच काढलेलं आहे. बघा कसं दिसतंय, मस्त आहे ना. थँक्यू सर, मनापासून तुमचे धन्यवाद. तुमच्यामध्ये खूप कलागुण दडलेले आहेत. आता पुढची जी कला तुमची आहे, तुम्ही मातीपासनं मूर्त्या बनवता, तर आमच्या प्रेक्षकांसाठी गणपती बाप्पा आता विराजमान होणार आहे, तर गणपती बाप्पाची एक मूर्ती तुम्ही बनवा. बिलकुल चालेल. सर, हे जे नेमकं तुम्ही मूर्ती करता, याला कुठलं शिल्प म्हणतात? आपण आज श्री गणेशाची मूर्ती साकारणार आहोत. हो. आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे उचितही आहे सध्या आता. आणि घरोघर आपण गणपती बसवतो, तर पर्यावरणपूरक असावा असं सर्वांचंच म्हणणं आहे, शासनाचं सुद्धा म्हणणं असतं. तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न बसवता तुम्ही घरच्या घरी ही शाडूची मूर्ती, गणपतीची मूर्ती तयार करू शकता. आणि त्यामध्ये स्वनिर्मितीचा एक वेगळा आनंद आहे. आणि ही इको फ्रेंडली असते, पर्यावरणपूरक आहे. शाडू मातीची मूर्ती की ही पाण्यामध्ये विरघळतं लवकर आणि पर्यावरणाला जास्त घातक नाहीये. याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नसतात. आणि यामधून आता शिल्पामधले 2 प्रकार असतात. एक उठाव शिल्प किंवा उत्थित शिल्प, आणि दुसरं म्हणतात त्याला गोल शिल्प. तर जे आपण पुतळे बघतो, शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे गोल शिल्प प्रकारातला आहे. आणि इथं आपल्या जो महात्मा फुले चौकामध्ये जे पुतळे आहेत ते उठाव शिल्प प्रकारातले, त्यांच्या आजूबाजूला म्युरल्स केलेले. तर जे कोरून किंवा जमिनीच्या बाहेर अधिक उणे पद्धतीने जे केले जातात ते उठाव शिल्प. अधिक उणे पद्धत दोन्हीमध्ये वापरतात, पण उठाव शिल्पामध्ये शक्यतो वजा केलं जातं, म्हणजे अनावश्यक भाग काढला जातो. आणि गोल शिल्पामध्ये दोन्ही करता येतं. आणि हे आपल्याला ही जी तुम्ही मूर्ती बनवणार आहात, ही माती कुठे मिळते?
ही शाडू माती आहे. हा. बाजारामध्ये कुठेही उपलब्ध होऊ शकते. जनरल बरं. स्टोअर्स वगैरे अनेक ठिकाणी उपलब्ध होते. अच्छा. आता आपल्या नांदेडला म्हणलं तर इकडे वसईकर महाविद्यालयाचं तिथं खाली मिळते तिथे बरं. शिवाजी विद्यालयाच्या जवळ. आणि या मातीपासून तुम्ही दुसऱ्या कोणत्या कोणत्या मूर्त्या बनवू शकता? शाडू मातीपासून तुम्हाला कुठलंही शिल्प तयार करू शकता तुम्ही. आपण जे गणपती बघतो बाजारामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचे, ती सर्वात अगोदर कलाकारानं बनवलेला साचा जो आहे शाडू मातीचा असतो किंवा शाडू मातीपासून निर्मिती असते. आणि त्याच्यापासून मग POPचे रबराचे डाय वगैरे तयार करून प्लास्टर ऑफ पॅरिसचे अनेक मूर्त्या तयार करतात एकाच साच्यामधून. पण जो मूळ साचा असतो किंवा जे मोठी मोठी जे शिल्प आहेत, पुतळे आहेत, तो शिल्पकार स्वतः शाडू मातीने अगोदर शिल्पातूनच शाडू मातीच्या माध्यमातूनच केलं जातं. तर या ठिकाणी जो आपल्याला गणपतीचं हे करतोय, तर अत्यंत सोप्या पद्धतीनं मी गणपती शिकवणारे आहे. या ठिकाणी मूर्ती साकारणार आहे की ज्या घराघरातील मुलांना सुद्धा करता येतील. तर आपण बेस तयार करून घेतलेला आहे बाप्पाला बसण्यासाठी. त्यानंतर आपण काय करूयात की हे जे मी असे गोळे तयार केले त्याचे आपल्याला पायाचा आकार करायचा आहे. असं थोडंसं म्हणजे घरी लहान लहान मुलं देखील करू शकतात, समजा मुलं करू शकतात. त्याच्यामुळेच मी सोप्या पद्धतीने सांगतोय. बरं. कलाकटा या कार्यक्रमाच्या माध्यमातून कला शिक्षकाची कला शिकण्याची संधी लहान लहान मुलांना देखील या ठिकाणी आहे. तेव्हा सगळ्यांनी लक्षपूर्वक ह्याकडे लक्ष द्यावं. साधारण किती वेळ लागतो सर ही मूर्ती बनवायला? नाही, तसं डिटेलिंगला जायला गेलं तर बराच वेळ लागू शकतो. पण आपल्याला ढोबळ मानाने आणि सोप्यात सोपं कसं करता येईल. अच्छा. आता आपल्याला वेळ तितका नसल्यामुळे आपण कमी मध्ये दाखवणार आहोत. बरं. पण बाप्पाचे जे भावना असते प्रत्येकाची स्वनिर्मितीची एक आनंद वेगळा असतो. त्याच्यामुळे गणपती घरी करणं आणि त्यामधून ज्या देवाची भक्ती आपण करणं हे आपल्याला काही वेगळा आनंद देऊन नाही, बरोबर. आपण बाजारामधून विकत आणण्यापेक्षा घरी केलेला एक वेगळा आनंद असतो त्याचा. आता पहा, हा बेसमध्ये आपण पाय तयार करून घेतले थोडक्यात. त्याच्यावरती आपल्याला गणपतीचे धड बसवायचे.
अप्रतिम मूर्ती तुम्ही या ठिकाणी बनवलेली आहे सर, आणि नक्कीच प्रेक्षकांना ही मूर्ती आणि तुमच्या तिन्ही कला आवडलेल्या आहेत. आणि माझी शेवटची एक इच्छा आहे सर, एक फरमाईश आहे माझी, एकदा परत बासरीची एक धून ऐकायची सर. आता चालेल, मी धून ऐकल, हो. पण मला त्या अगोदर तुम्ही मला येतं 1 तासापासून एक माझी कला सादर करायला लावताय. तुम्ही म्हणजे सगळं घेण्याचाच प्रयत्न करता, काहीतरी देण्याचं. मला माहिती आहे तुमच्यामध्ये काय काय टॅलेंट्स आहेत. अच्छा. आणि आपल्या संपूर्ण नांदेड शहराला तर तुम्ही परिचित आहातच. सतीश कासेवार यांचं नाव ऐकल्यानंतर कोणी ओळखत नाही अशी गोष्ट नाही. मुंबईला सुद्धा तुम्ही गाजवून आलेला आहेत. तर तुमचा जो स्पेशल जी कला आहे तुमच्यामध्ये मिमिक्रीची, तर मला तुमच्याकडून आमच्या संजीव कुमारजींचा एक मिमिक्री ऐकायला खूप आवडेल. नक्की सर, नक्की. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही मला फरमाईश केली तर प्रेक्षकांसाठी आणि खास बेडकर सर तुमच्यासाठी संजीव कुमार. मैं जानता हूँ कि आप इतने प्यारे आर्टिस्ट हैं, आपकी कला के लिए 100 बार सैल्यूट है. बेडकर सर, आपके माध्यम से आपकी कला हर कोई सीखने वाला है. तो बेडकर सर के लिए मैं फिर से एक बार धन्यवाद व्यक्त करता हूँ. थैंक यू. खूप धन्यवाद सुंदर, सर. अप्रतिम, धन्यवाद. तर चालेल, तुम्ही म्हणल्याप्रमाणे बासरीची धून सर. एका बासरीच्या धूनने एक आपल्या शेवट करूयात. चालते सर. वा वा वा, अप्रतिम सर, अप्रतिम. प्रेक्षकांनो, आज कलाकट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सोबत आले होते बिडकर सर. बिडकर सर, तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, कलाकट्टा या कार्यक्रमाला तुम्ही मनापासून खूप जास्त प्रेम द्या आणि नवनवीन कलावंत प्रत्येक एपिसोडमध्ये तुमच्या भेटीला येणार आहेत. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.